नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज आपण एक विविंग फ्लॅग, तिरंगा तरंग किंवा विविंग फ्लॅग तयार करणार आहोत. हा ऑटोमॅटिक विविंग होतो. ते करण्यासाठी आपल्याला अगदी थोडं साहित्य लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक विशेष प्रकारची मोटर आहे. याला म्हणतात सिंक्रोनाइज मोटर. ही मोटर आहे 230 व्होल्टवर चालते आणि साधारणपणे याचं आरपीएम जे आहे ते 5 ते 6 आरपीएम, म्हणजे याचे जे राऊंड्स होतात ते 5 ते 6 एका मिनिटाला होतात. अशी मोटर आहे आणि ही 230 व्होल्टवर चालते. आणि या मोटरचा उपयोग करून आपण हा फ्लॅग, जो विविंग फ्लॅग आहे तो तयार करणार आहे. चला तर त्याच्यासाठी आपल्याला ही मोटर, काही फळ्या, ज्या फळीवर आपल्याला मोटर लावायची की, आणि काही स्क्रू, एवढंच साहित्य लागणार आहे. आणि एक फ्लॅग अर्थातच. तर इथे मी तयार केलेलं तुम्हाला दाखवतो आहे. इथे सिंक्रोनस मोटर लावलेली आहे. या मोटरला इथून वायरचं कनेक्शन देऊन त्याला पिन लावलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे 230 व्होल्टवर ही मोटर चालत असल्यामुळे याचे जी कनेक्शन्स आहेत, तर इथे जी कनेक्शन दिलेली आहे त्याला मी इन्सुलेटेड टेप लावलेला आहे. कारण कुठेही याला स्पर्श होता कामा नये. आणि पिन लावलेली आहे. इथे कनेक्शन द्यायचं. ही मोटर लावलेली आहे. ही मोटर जी आहे ती मोटर अगदी स्लो फिरते. ती एवढी स्लो फिरते की ती दिसण्यासाठी तुम्हाला याच्यासाठी मी इथे एक वायरचा तुकडा लावलेला आहे की ती फिरते आहे दिसावं म्हणून. ही सरळ आपली नेहमीप्रमाणे फिरते, राऊंड फिरते. म्हणजे ह्याचं रोटरी मोशन आहे. आणि या रोटरी मोशनचं आपल्याला जे ऑसिलेटिंग मोशन मध्ये कन्व्हर्सन करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक आयडिया करायची. ती म्हणजे इथे हे जे 2 स्क्रू दिसतात ना लावलेले, हे स्क्रू लावायचे. हे स्क्रू लावल्यामुळे काय होतं की जी मोटर रोटरी फिरत असते, अशी गोल फिरत असते, ती फिरताना या बाजूला आली आणि ह्या स्क्रूचं ऑब्स्टॅकल आलं की आतली गिअर सिस्टीम बदलते आणि या मोटरचा फिरण्याची जी दिशा आहे ती बदलते आणि या बाजूला येते. या बाजूला परत स्क्रूचं ऑब्स्टॅकल आहे, त्याच्यामुळं परत इथे अडते मोटर आणि परत तिची दिशा, मोटरची फिरण्याची जी दिशा आहे ती बदलते. आपण परत एकदा बघूयात. हे पहा, इथे आलं की ऑब्स्टॅकल येतं आणि ही मोटर फिरायची थांबते. म्हणजे तिची दिशा बदलते आणि या बाजूला येते. फक्त एक लक्षात घ्या, ही जी मोटर आहे ना, या मोटरचं खूप जोर लावते ती मोटर. त्याच्यामुळे हे जे स्क्रू आहेत ना, हे खूप पक्के ठेवावे लागतात. आता ते थोडे स्क्रू हल्ल्यामुळं त्याला जर्क येतोय बघा. तर हे असे एक छानसं विविंग फ्लॅग आपल्याला प्रदर्शनामध्ये करता येईल. आणि याच्यामध्ये आपल्याला बरंच काही शिकता येईल. म्हणजे मोशन जे आहेत, मोशनचे जे प्रकार आपण शिकतो, त्याच्यामध्ये रोटरी मोशन आहे आणि रोटरी मोशनचं परत जे आहे ऑसिलेटरी मोशन कसं तयार होऊ शकतं आणि गिअर सिस्टीम कशी असते याच्या संदर्भात आपल्याला काही एक्सप्लेनेशन प्रदर्शनामध्ये देता येईल आणि एक सुंदर प्रकारचा प्रोजेक्ट आपल्याला तयार करता येईल. परत एकदा तुम्हाला 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचं चॅनल तुम्हाला नेहमीच आवडतं. आजच्याही या प्रोजेक्टला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.